Hello guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we are going to learning a very important word, that is you are mostly welcome. You are mostly welcome. What is the proper meaning of this word? You are mostly welcome. And today's video is very special, so guys don't skip the video and see all video, then you will get proper meaning and the concept of the word you are mostly welcome. Okay, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण यू आर मोस्टली वेलकम किंवा यू आर वेलकम किंवा जस्ट वेलकम, आपण कुणीतरी आपल्याला थँक्यू म्हटलं की आपण म्हणतो बघा यू वेलकम किंवा यू आर वेलकम किंवा नुसतं वेलकम म्हटलं तरी चालतं. तर आपण असं का म्हणतो? तर इंग्रजीमध्ये जे एटिकेट्स आहेत, एटिकेट्स किंवा मॅनर्स, गुड मॅनर्स म्हणूया, म्हणजे चांगल्या सवयी. आता एखाद्यानं आपल्याला सॉरी म्हटलं तर आपण काय म्हटलं पाहिजे? इट्स ओके. एखाद्यानं आपल्याला थँक्यू म्हटलं तर आपण काय म्हटलं पाहिजे? यू आर वेलकम. तर यू आर वेलकम म्हणजे काय, त्याचा प्रॉपर मीनिंग काय होतो आणि त्याचा इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग होतो, हेच आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाईज लेट्स स्टार्ट. वेलकम बॅक टू माय चॅनेल स्पीक इंग्लिश विथ बीके. मित्रांनो, you are welcome when used as polite response to thanks. This word is useful for polite response to thanks. म्हणजे थँक्स ह्या शब्दासाठी दिलेला आपण नम्रपणे रिस्पॉन्स, नम्रपणे आपण त्याला दिलेली प्रतिसाद म्हणून हा वर्ड वापरला जातो. आपण नुसतं वेलकम जरी म्हटलं तरी चालतं किंवा यू आर वेलकम असं म्हटलं तरी चालतं. ओके, तर मित्रांनो काही एक्झाम्पल्स आपण स्टडी करूया, जेणेकरून आपल्याला यू आर वेलकम किंवा वेलकम कधी वापरायचं हे समजून जाईल. ज्यावेळेस आपल्याला एखाद्याने आपले आभार प्रगट केलेले आहेत, म्हणजे आपल्याला धन्यवाद दिलेले आहेत, थँक्यू म्हटलेलं आहे किंवा थँक्स म्हटलेलं आहे, तर त्याला प्रतिसाद देताना आपण यू आर वेलकम हा वर्ड यूज करायचा असतो किंवा जस्ट वेलकम म्हटलं तरी चालत असतं. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्यानं म्हटलं यू गिव्ह मी व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, थँक्यू. आपल्याला एखाद्यानं असं म्हटलं की यू गिव्ह मी व्हेरी इम्पॉर्टन्स इन्फॉर्मेशन, थँक्यू. त्यावेळेला आपल्याला त्याला रिस्पॉन्स म्हणून काय म्हणायचं आहे? यू आर वेलकम. दुसरे एक्झाम्पल घेऊया. यू मेड काइंडली हेल्प, थँक्यू. आपल्याला कोणी असं म्हटलं की यू मेड काइंडली हेल्प, आपण मला अतिशय दयाळूपणे मदत केलेली आहे किंवा माझ्यावर कृपा करून आपण मदत केलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद असं जर म्हटलं, यू मेड मी काइंडली हेल्प, थँक्यू, तर आपण काय म्हणायचं? यू आर वेलकम किंवा नुसतं वेलकम म्हटलं तरी चालेल. तिसरे एक्झाम्पल, थँक्स फॉर युअर काइंडफुल हेल्प. आपल्याला एखाद्यानं जर असं म्हटलं की थँक्यू फॉर युअर काइंडफुल हेल्प, तुम्ही मला ही जी मदत केलेली आहे त्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद असं जर म्हटलं, तर आपण त्याला रिस्पॉन्स म्हणून आपण थँक्यू म्हटल्यावर गप्प नाही राहायचं, कारण आपल्याला इगोस्टिक म्हटलं जाईल. तर आपण त्याला प्रतिसाद म्हणून तेवढ्याच पोलाईटपणे, तेवढ्याच नम्रपणे आपल्याला काय म्हणायचं आहे? आता एखाद्यानं आपल्याला म्हटलं थँक्स फॉर युअर काइंडली हेल्पफुल, तुमच्या दयाळूपणाने जी मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद असं जर म्हटलं,
तर आपण काय म्हणायचं? यू आर वेलकम. You are welcome. So guys, I hope all of you guys understand the proper meaning of the word you are welcome or just welcome. Guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. You have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.